वाचतोय थांब. घे ना. काय रे, काय चाललंय तुमच्या दोघांचं? गाडे पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावायची सुपारी घेतली काय तुम्ही दोघांनी? बघितलेस ना तुझ्या बापाचे कारनामे? मी हे बघून सुद्धा शर्मेनं मान खाली कशी काय जात नाही तुझी? अरे वा, अरे वा. गुन्हा केलाय तुझ्या बापानं. चिंधड्या कुणाच्या होतात? गाडे पाटलांच्या आडनावाच्या चिंधड्या होतात. एरवी कुठली बातमी असली तरी मागच्या पानावरती शेवटी कुठेतरी कोपऱ्यात लिहिली असती. नाही, हे फक्त आणि फक्त आमच्याशी तुझे आणि तुझ्या त्या दळवी कुटुंबाचे संबंध आहेत ना, म्हणून आज या पहिल्या पानावरती हे छापून आलंय. लक्षात ठेव, याचा फायदा जर विरोधकांनी घेतला आणि गाडे पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला केसा एवढा जरी धक्का लागला, तुमची खैर नाही. आम्ही गप्प बसणार नाही. काय काय रे सिद्धिराज, गाडे पाटलांचा वंश आहेस ना तू? लहानपणापासून सर्जेराव गाडे पाटलांचा नातू म्हणून तुला या सासरच्या अख्ख्या पंचक्रोशीत सगळ्यांनी मानानं, सन्मानानं, लाडानं जवळ केलं. अगदी लहानपणापासून ते शिक्षणापर्यंत तेवढा मोठा झालास. तुझ्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडल्यात. ते कशामुळं? तू गाडे पाटलांचा नातू आहेस म्हणून. मग आता मला सांग, या गाडे पाटलांच्या नावाला, त्या प्रस्थाला साजेश शिसून घरात यावी असं आम्हाला नाही वाटणार? पण तू काय केलंस? आमच्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता या पोरीशी तू लग्न केलंस आणि वरती हिच्याशी जसा संसार सुरू केलायस ना, त्या दिवसापासून तू फक्त आणि फक्त हिच्या माहेरच्यांच्या आणि हिच्या माग पुढं करत राहिला. त्याच्याशिवाय काहीच केलं नाहीस तू. अरे ज्या घराण्यानं तुला एवढं सगळं दिलं, त्याची परतफेड तर खूप लांब राहिली रे तो. आणि या तुझ्या मॅडमच्या घरच्यांसाठी मात्र, त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी रक्त आटवताना तुला मी पाहिलेस तू. अजय, काय बोलताय तुम्ही? सिद्धिराजचं काहीच कर्तृत्व नाहीये असं कसं म्हणता तुम्ही? हो, सिद्धिराज मनाने इतके चांगले आहेत, बुद्धिमान आहेत, कष्ट करायची तयारी आहे त्यांची, जिद्दी आहेत, आणि तरी तुम्ही असं म्हणताय? आज काकांचा गावात जो काही मान आहे ना, त्यासाठी सिद्धिराजची जनसेवा तितकीच कारणीभूत आहे. आज काकांना जे यश मिळालंय ना, त्यातही सिद्धिराजचा खूप मोठा वाटा आहे. हे जरी त्यांनी मान्य केलं नाही ना, तरी सुद्धा हेच सत्य आहे. फक्त पैसा आणि सत्ता यावरूनच तुम्ही एखाद्याची क्षमता कशी काय मोजू शकता? तू जास्त शिकू नकोस. पैसा आणि सत्ता या व्यतिरिक्त या जगातलं एवढंच पानही हलत नाही. काय वाटलं तुला? हा कोर्टातून जे बाहेर पडला ना, गाडे पाटलांच्या आडनावामुळं, माझ्या संपतच्या आमदारकीमुळं,
तर इतर गुन्हेगारांसारखा हा सुद्धा सडत बसला असता जेलमध्ये. अहो आजी, सिद्धिराजने कशाचाही विचार न करता जेलमध्ये जायचा निर्णय घेतला आपल्या माणसांसाठी. ही गोष्ट अभिमानाची नाहीये? अभिमान. भावना ऐक ना, सोड ना, तू नको लागू त्यांच्या नादी. या लोकांना फक्त एकाच गोष्टीची पडली आहे. एक आहे पैसा, दुसरी सत्ता. आजी तू बोलतेस तर सगळं बरोबर आहे. बस अहो पण असं कसं सिद्धिराज? हे चुकीचं आहे ना. तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही करताय त्यासाठी त्यांना अभिमान वाटला पाहिजे तुमचा. नाही पण या सगळ्या कृत्याची किंमत आमच्या लेखी शून्य आहे. बघितलंस, पण का? पण आई बोलते तेच बरोबर आहे. गाडे पाटील आडनाव हेच जो खरं कर्तृत्व आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आजवर मला जे काही मिळालंय ते सगळं माझ्या नावापुढे गाडे पाटील हे आडनाव लागलंय म्हणून? मी बाहेर जे काम केलं त्याला काहीच किंमत नाही हो, आणि माझ्या नावापुढे गाडे पाटील हे आडनाव लागलं नाही तर मी कोणीच नाही. हो, कोणीच नाहीस तू, कळलं? आणि त्या आडनावासाठी, त्या आडनाव टिकवण्यासाठी आम्ही जे काही सांगू ते तुला करावं लागेल. आम्ही जसं सांगू तसंच वागायला लागेल तुम्हाला, कळलं? मला जमणार नाही. होणार नाही. हं? हो, कारण बाहेर मला लोक फक्त गाडे पाटलांचा मुलगा म्हणून नाही ओळखत, तर सिद्धिराज गाडे पाटील म्हणून ओळखतात. हं. लोक माझ्यावर प्रेम करतात कारण मी आडनाव जरी लावत असलो तरी साजेसा काम केलंय मी. लोक माझ्यावरती जीव ओवाळून टाकतात कारण बाहेर इतकी जनसेवा करतो ना मी म्हणून येते. ती संधी तुला दिली आहे ती याच आडनावाने, समजला? अच्छा, म्हणजे मी बाहेर जे काय करतो त्याची सगळी फालतूगिरी असं म्हणायचंय तुम्हाला? आश्चर्य वाटतंय मला की त्याची जाणीव तुला आत्ता झाली आहे. एक लक्षात ठेव, तू या आडनावाशिवाय कुणीही नाहीयेस. शून्य शून्य से तो. या तुझ्या मॅडमच्या माहेरच्यांसारखं. आजी, आवाज खाली हो. खाली आवाज. हं, खाली आवाज. ठीक आहे आजी, माझा आवाज तर तू दाबशील पण यामुळे माझं ना मत बदलणार आहे ना माझे विचार बदलणार आहेत. आणि ठीक आहे ना, मी मान्य करतो ना की तुम्ही हे आडनाव मला दिलंय आणि हे आडनाव तुम्ही मला दिलंय या गोष्टीचा तुम्हाला प्रचंड अभिमान वाटतो ना? सिद्धू, वाद नको ना वाढवूस. आई काय करणार आहे मी? गप्पा बसून काही हाती लागत नाहीये घरात. हा टोमणा तुम्हाला होता. अर्थात. हं. ठीक आहे, मग आता मी तुम्हा सगळ्यांसमोर जाहीर करतोय की यापुढे गाडे पाटील हे आडनाव मी लावणार नाही. तुमचं आडनाव मी टाकतोय.